मित्रांनो, सध्या बातम्यात तुम्ही सरकारने जनतेच्या भल्यासाठी एस्मा कायदा लागू केल्याचे ऐकले असेल, पण हा एस्मा कायदा नक्की आहे तरी काय आणि याचा सामान्य जनतेला कसा फायदा होणार आहे? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच एस्मा कायद्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण एस्मा कायदा म्हणजे काय ते पाहूयात. तर बघा, एस्मा हा शब्द इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट चा शॉर्ट फॉर्म आहे आणि याच कायद्याला आपण मराठीत अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा म्हणून ओळखतो. आता हा जो कायदा आहे तो सामान्य जनतेच्या जीवनात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वापरला जातो. म्हणजे या कायद्याच्या नावाप्रमाणेच देशातील किंवा राज्यातील अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहाव्या यासाठी हा कायदा लागू केला जातो. आता युद्धामुळे बऱ्याच गोष्टींचा देशात तुटवडा पडू शकतो आणि मग अशा वेळी जर अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारीच संपावर गेले तर सामान्य जनतेचे हाल होतात. त्यामुळे अशा वेळी मग सरकार या कायद्याचा वापर करून अत्यावश्यक सेवा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा कायदा लागू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना संपावर जाता येत नाही. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की अत्यावश्यक सेवा म्हणजे नक्की कोणत्या सेवा? तर यामध्ये अशा सेवा येतात ज्या थांबल्या तर सामान्य लोकांचे हाल होतील किंवा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल किंवा जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. तर अशा ह्या सेवा अत्यावश्यक सेवा असतात. जसं की सार्वजनिक वाहतूक म्हणजे एसटी बस, रेल्वे, विमान सेवा, आरोग्य सेवा, यामध्ये मग सरकारी दवाखाने, डॉक्टर्स, औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्या, मेडिकल, वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या, पाणी पुरवठा करणारा विभाग, बँकिंग सुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अग्निशामक दल तसेच गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्या. तर अशा या अत्यावश्यक सेवा थांबल्या जाऊ नये म्हणून हा कायदा लागू केला जातो. आणि हा कायदा लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना संपावर जाता येत नाही किंवा त्यांचा संप लगेच बेकायदेशीर ठरवला जातो आणि तरीही जर संप केला तर त्यासाठी या कायद्यात कडक शिक्षा दिलेली आहे. म्हणजे हा कायदा लागू असताना जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी संप केला, कामावर यायला नकार दिला तर पोलीस त्याला कोणत्याही वॉरंट शिवाय लगेच अटक करू शकतात आणि या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला तसेच संपासाठी मदत करणाऱ्याला सुद्धा 6 महिने ते 1 वर्षापर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा किंवा दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आता जसा हा केंद्र सरकारचा कायदा आहे त्यामध्ये केंद्र सरकार पूर्ण देशासाठी हा कायदा लागू करू शकतात. पण समजा कधी फक्त एखाद्या राज्याचा प्रश्न असेल तर फक्त त्या राज्यासाठी सुद्धा त्या राज्याचा असा कायदा लागू करता येतो. जसे की फक्त महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट 2023 हा आहे. आता हा कायदा फक्त महाराष्ट्रासाठी सुद्धा लागू करता येतो. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संपाचा अधिकार आहे, पण जेव्हा संप सर्वसामान्यांच्या जगण्याला अडथळा निर्माण करतो तेव्हा सरकार या एस्मा कायद्याचा वापर करून सर्वसामान्य लोकांचे हाल होण्यापासून बचाव करतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.